नमस्कार, मी प्राची मराठे. पुणे दर्पण न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. पुणे महापालिकेत 23 गावांच्या समावेशावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधक आमने सामने. सिम्बायोसिस साहित्य महाविद्यापीठाचा 17वा पदवी प्रदान समारंभ ऑनलाईन संपन्न. पडळकरांवर टीका करणाऱ्या खासदार संजय राऊत यांना पडळकरांचं खरमरीत पत्र. आपली लेखणी चांगल्या कामाकरता वापरण्याचा सल्ला. आणि मेट्रोने केला पर्यावरण कायद्याचा भंग. पर्यावरणवादी कार्यकर्ते राकेश धोत्रे यांची हरित न्याय प्राधिकरणाकडे तक्रार. पुणे महानगरपालिकेत 23 गावांचा समावेश टप्प्याटप्प्याने करावा अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. मात्र भाजपची ही पूर्वीची मागणी असून या मागणीला काही अर्थ नसल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे 23 गावांच्या समावेशावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालं आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ही प्रक्रिया 2013-2014 पासून चालू आहे. 2013-2014 या सालामध्ये महानगरपालिकेमध्ये तत्कालीन जे सगळे तिथले ग्रामपंचायती होत्या त्यांनी आग्रही मागणी केली होती की आमच्या इथं शहराच्या लगतचा हा सगळा भाग असल्यामुळं त्या ठिकाणी अनियंत्रित अशी वाढ होत चाललेली आहे आणि ही सुनियोजित व्हावी यासाठी आम्हाला महानगरपालिकेत घेण्यात यावं. आणि या सगळ्या मागणीचा विचार करून त्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये हा ठराव मान्य करण्यात आला होता आणि हा ठराव 2013-14 साली राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. यातला हा एक भाग झाला. त्याच्यानंतर 2014मध्ये राज्यामध्ये सत्ता बदल झाला आणि भाजपचं फडणवीस प्रणित सरकार त्या ठिकाणी आलं. महानगरपालिकेत मंजूर झालेला हा विषय असताना सुद्धा भाजपनी त्यावेळीसुद्धा या नागरिकांच्या ज्या मागण्या होत्या, त्यांच्या ज्या भावना होत्या त्या पायदळी तुडवल्या आणि या सगळ्या याला राजकीय रंग देण्याचं, वरण देण्याचं काम त्या काळामध्ये भाजपनी केलं गेलं. त्याच्यामुळे 14 पासून 17पर्यंत इलेक्शन होतोपर्यंत ही गावं मात्र काही घेण्यात आली नाहीत. त्याच्यानंतर या गावातल्या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन एक कृती समिती स्थापन केली आणि या कृती समितीच्या मार्फत ते हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टात हे प्रश्न प्रलंबित असताना महानगरपालिकेची इलेक्शन आहे आणि त्यावेळी परत राजकीय कारण पुढं करून सुद्धा हा परत एकदा प्रस्ताव भाजपच्या फडणवीस प्रणित सरकारने पुढं ढकलला. त्याच्यानंतर मात्र हायकोर्टाने विचारल्यानंतर हायकोर्टामध्ये त्यांनी आम्ही गावं घेऊ पण ती टप्प्याटप्प्यानं घेऊ असं सांगितलं. आज भाजप जी मागणी करत आहे ती मागणी त्यांनी 3 वर्षापूर्वी हायकोर्टाला ॲफिडेव्हिट करून फडणवीस सरकारने लिहून दिलेली आहे. त्यामुळे आता भाजपच्या आजच्या मागणीत काही अर्थ नाही. त्यावेळी घेताना पूर्वी 11 गावं एकावेळी घेतली गेली आणि उरलेली जी 23 गावं आहेत ती आम्ही 3 वर्षाच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्यानं घेऊ असं कोर्टाला शपथपत्रावरती भाजप प्रणित जे फडणवीस सरकार आहे त्यांनी लिहून दिलं. याची मुदत 30 ऑक्टोबर 2020ला संपली. त्याच्यामुळं कोर्टाला कुठलंही असं तत्कालीन सरकार त्यावेळी फडणवीसांचं होतं भाजपचं, पण आत्ताच्या सरकारने कोर्टाला जे लिहून दिलेलं ॲफिडेव्हिट आहे त्याचा सन्मान करून, कोर्टाच्या आदेशाचा सन्मान करून या नागरिकांची जी 7-8 वर्षाची मागणी प्रलंबित राहिलेली आहे ती पूर्ण करण्याचं ठरवलं. आणि त्या दृष्टीने पालकमंत्री अजितदादा पवार यांना या गावातले नागरिक परत भेटले आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया पुढे चाललेली. पालकमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री अजितदादांनी याच्यामध्ये विशेष लक्ष दिलं. नगरसचिव विभागाचे मंत्री आहेत शिंदेसाहेब त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आणि महाविकास आघाडीच्या या सर्व नेत्यांनी मिळून हा आता 23 गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा जो प्रलंबित निर्णय होता त्याला चालना दिली आहे. हे आता कोर्टाचा आदेशच, कोर्टाला ॲफिडेव्हिटच असं दिलं होतं की 3 वर्षात टप्प्याटप्प्याने घेऊ. दुर्दैवाने त्यावेळेच्या भाजप सरकारने, फडणवीस सरकारने ही गावं सांगितल्याप्रमाणे, कोर्टाला शब्द दिल्याप्रमाणे घेतली नाहीत. त्यांनी तो प्रश्न प्रलंबित ठेवला. त्याच्यामुळं ती आता एकत्र घ्यायला लागतात. नाही तर पहिली 11, त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर 11 असंच घ्यायचं मूळचं नियोजन त्या सरकारने केलं होतं. ही प्रक्रिया 1 महिनाभराच्या कालावधीमध्ये निश्चित व्हायला पाहिजे. 2021 सालात जानेवारी-फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान ही सगळी गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होतील. याच्यामध्ये एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की याच्या आधीसुद्धा अशीच 34 गावं 1999-2000 साली पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली होती. जी मंडळी ही शंका घेत आहेत त्यांना अभ्यास कमी आहे. त्यांनी निश्चित एकदा वाचावं, थोडं मागं वळून पाहावं.
पूर्वीचा अर्थसंकल्प पुणे महानगरपालिकेचा जेव्हा ही गावं समाविष्ट नव्हती त्यावेळेचा किती आहे आणि ही गावं समाविष्ट झाल्यानंतर अर्थसंकल्पाची झेप किती मोठी घेतली गेली. कारण याच्यामध्ये एक गोष्ट आहे, जुन्या पुण्यामध्ये आता नवीन काही बांधलं जात नाहीत. नवीन टॅक्स लावायला प्रॉपर्टी नाही आहेत, ज्या पूर्वीच्या प्रॉपर्टी आहेत त्यांचाच टॅक्स लागतो. त्यामुळे ज्यावेळी ही जुनी 33 गावं समाविष्ट झाली त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणावरती सुविधा झाल्या, इन्फ्रास्ट्रक्चर झालं आणि त्याच्यामुळं महानगरपालिकेचं उत्पन्न आज आपल्याला 4-4.5 हजार कोटीवर गेलेलं दिसतंय. तसंच आत्ता ही परत गावं आल्यानंतर खरं तर याला खूप उशीर केला फडणवीस सरकारने, नाहीतर आत्ताच महानगरपालिकेचं उत्पन्न आपल्याला 7-8 हजार कोटीच्या पुढं गेलेलं पाहायला मिळलं असतं. कारण आज आपल्याकडे 9 ते 10 लाख प्रॉपर्टी आहेत. जर ही गावं आतमध्ये आली तर या प्रॉपर्टीची संख्या वाढणार आहे. त्याच्यामुळं निश्चित यांनी महानगरपालिकेच्या तिजोरीत भरच पडणार आहे, हे मागचा सगळा इतिहास दाखवतो. मुळामध्ये आमची एक भूमिका पहिल्यापासून आम्ही मांडली ती आजही कायम आहे की गावं महापालिकेमध्ये घ्यायला आमचा कुठेही विरोध नाही. ही महानगरपालिकेमध्ये गावं घेण्यात यावीत, परंतु त्याच्यामध्ये थोडासा शासनानं असा विचार केला पाहिजे की सुरुवातीला जी 11 गावं महानगरपालिकेमध्ये घेतली गेली आहेत त्या गावांचा अजून विकास आराखडा पूर्ण झालेला नाही. त्या गावांचा सुनियोजित पद्धतीनं अजूनही विकास आराखडा न झाल्यामुळे सुरू झालेला नाही. आजही त्या गावातल्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या उभ्या करण्यासाठीच महानगरपालिकेला शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. त्यामुळे नव्यानं एक 23 गावं जर घेणार असाल तर आमची विनंती एवढीच आहे की अगोदर हा विकास आराखडा होऊ द्या, गावं टप्प्याटप्प्याने घ्या आणि ही गावं टप्प्याटप्प्याने घेत असताना सोबत आम्ही जी काय मागणी केली तो निधीसुद्धा शासनानं उपलब्ध करून द्यावा अशी आमची याच्यामध्ये मागणी. त्यामुळे गावांना विरोध नाही, जुन्या गावांचा विकास आराखडा होऊ द्या आणि आपण गावं घेताना ती टप्प्याटप्प्याने घ्यावे, जेणेकरून एकूण या सगळ्या पायाभूत सुविधांवरती ताण निर्माण होणार नाही, महानगरपालिकेवरती एकूण मोठा आर्थिक बोजा याच्यामध्ये पडणार नाही. सगळ्या गोष्टीचा विचार करता शासनाने मला असं वाटतं की या गोष्टी लक्षात घेऊन त्या संदर्भात विचार करावा. 9,000 कोटीची मागणी केली, नेमकी काय त्याचं नियोजन आणि कशासाठी? एकूणच सगळ्या मग त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं पायाभूत सुविधा ज्या आहेत, मग त्याच्यामध्ये पाणी असेल, रस्ते असतील, तिथल्या ड्रेनेज लाईन्स असतील, घनकचरा व्यवस्थापन असेल, या सगळ्याच गोष्टी जर आपण पाहिलं तर ते पैसे तितकेसे साधारणपणे 9,000 कोटींची मागणी महापालिकेने केली आहे. शासन त्याच्यावरती सकारात्मक विचार केला असं मला वाटतं. ते काय विचार करतायत आणि कशासाठी हे सगळं चाललं हे मी सांगणं योग्य नाही, परंतु मला एकूण पुणे शहराच्या दृष्टीनं जे काय वाटलं की नागरिकांचे ह्याच्यामध्ये हाल होतील. आजही पुरसिंगी, उरुळी देवाची, इकडचं आपण पाहिलं उत्तम नगर, या सगळ्या भागामध्ये जरी आपण पाहिलं ते आजही आपण पाणी असेल, ड्रेनेज लाईन असेल, याच्यासाठी आजही आपण त्या ठिकाणी काम करतो किंवा आपण पूर्ण अजून काम करण्याची आवश्यकता आहे. असं असताना नवीन गावं घेत असेल तर त्याच्याबरोबर निधीची आवश्यकता लागेल आणि त्याच्यासोबत तुम्ही एकदम गावं घेतल्याने सुद्धा आमची अडचण सगळ्यांची होईल आणि नागरिकांना त्रास होईल. विशेषतः नागरिकांना मोठ्या विवंचनेला सामोरं जावं लागेल, पायाभूत नागरी सुविधांना, नागरिकांना अडचणीला सामोरं जावं लागेल, ही आमचं म्हणणं आहे. म्हणून शासनाने याच्यावर विचार करावा. अगदी नागरिकांचं म्हणणं आहे, महापालिका म्हणून आमचं मी सांगितलं की आमची अजिबात विरोध नाही, आमचं म्हणणं आहे महापालिकेत गावं घ्यावीत, पण त्या ठिकाणी समजा जर काही सुविधा कमी असतील तर इथं आल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच काही आपल्याला करता येणार. कारण एकूण आधीची 11 गावं, आत्ताची 23 गावं, जर 34 गावांचा विचार केला तर त्याचा योग्य तसा सुनियोजित पद्धतीनं त्याचा विकास आराखडा झाला पाहिजे, त्याच्यावर काम झालं पाहिजे, त्याला थोडा वेळ दिला. म्हणून टप्प्याटप्प्याने गावं घ्यावीत असं आमचं म्हणणं आहे. नाही, आता जे या वेळेला आम्हाला वाटतंय ते आम्ही सांगितलं. आज आम्हाला जी गरज आहे ते आम्ही मागणी करतोय. इथून मागचं काय झालं याच्यामध्ये जायचं नाही आणि मला आजही राजकारण नाही करायचं, म्हणजे मी याच्यात राजकारण करतच नाही. जे वास्तव आहे ते समोर मांडलं. 9,000 कोटीचं नियोजन झालं, परंतु कालावधी जर तुम्ही म्हटला टप्प्याटप्प्याने काय किती कालावधी त्याच्यासाठी तुम्ही नाही, मी मगाशी म्हटलं ना की पहिलं विकास आराखडा झाला पाहिजे, विकास आराखडा होऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही टप्प्याटप्प्याने घ्या, त्या गावांचा आपल्याला सुनियोजित पद्धतीने विकास करता येईल. आजही प्रशासनाच्या पातळीवरती ते काम चालू आहे. प्रशासन जोपर्यंत काम पूर्ण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तो विषय मग शहर सुधारणा, मग मुख्य सभा, हे अजून पहिला प्रक्रिया आहे. आता PMRDचा विकास आराखडा हा कुठल्या स्टेजवरती आहे, ते नेमकं त्याला अजून किती दिवस लागणार आहेत, मग तो विकास आराखडा गावं महापालिकेत आल्यानंतर तोच विकास आराखडा महापालिका म्हणून तो स्वीकारणार का, महापालिका म्हणून त्याला पुन्हा काही वेगळं करायला लागणार आहे का, ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत. म्हणून मला असं वाटतं त्याच्यामध्ये न जाता आपण असा विचार करूया की गावं घ्या, टप्प्याटप्प्याने घ्या, जुन्या गावांचा विकास आराखडा होऊ द्या आणि गावं देताना आम्हाला महानगरपालिकेला एक आर्थिक तरतूद मोठ्या प्रमाणात करून द्या.
देशातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणण्याच्या दृष्टीने भारताच्या नव्या शैक्षणिक धोरणाची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती राजस्थान आणि NIT विद्यापीठाचे कुलपती आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020चे अध्यक्ष डॉक्टर के कस्तुरीरंगन यांनी दिली आहे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या 17व्या पदवी प्रदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. हा संपूर्ण सोहळा ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. डॉक्टर के कस्तुरीरंगन म्हणाले, उदारमतवादी शिक्षण या संकल्पनेची उत्पत्ती जवळपास 1400 वर्षापूर्वीच्या भारताच्या उदारमतवादी कला कल्पनांमध्ये सापडते. आजच्या आधुनिक काळात या जुन्या भारतीय संकल्पनेला नव्या स्वरूपात मान्यता मिळू लागली आहे. उदारमतवादी शिक्षण विज्ञान आणि मानवता, गणित आणि कला, औषध आणि भौतिकशास्त्र इत्यादींमधील उल्लेखनीय नाती शोधून काढते आणि सामान्यतः मानवी प्रयत्नांचा सर्व क्षेत्रात आश्चर्यकारक ऐक्य असल्याचे दाखवते. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे देण्यात येणारी डिलीट पदवी यावर्षी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांना प्रदान करण्यात आली. पूनावाला म्हणाले, आम्ही राष्ट्राच्या आणि जगाच्या सुरक्षिततेसाठी व आरोग्यासाठी विक्रमी वेळेत लस विकसित केली आहे. आमच्यासाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे. कोरोना लसीच्या वापरासाठी आवश्यक असलेला परवाना मिळवण्याच्या अगदी समीप आम्ही पोहोचलो आहोत. येत्या काळात क्लिनिकल चाचण्या, संशोधन आणि शैक्षणिकदृष्ट्या अनेक प्रकल्पांवर सिम्बायोसिसबरोबर काम करण्यास आणि त्यांच्याशी सहयोग करण्यास आम्ही उत्सुक आहोत. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी हा पुरस्कार अफगाणिस्तानच्या हबीबा हुसैनी यांना प्रदान करण्यात आला. सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार यांनी स्वागतपर भाषण केले. Thank you for these kind words that all of you have bestowed on me. It is indeed an honor and pleasure for me to address you here today at this 17th convocation ceremony. I am truly grateful for this recognition of DLIT by the University of Symbiosis, and I will cherish this recognition forever. Since I have only a few minutes, I will be brief and leave you with two principles and thoughts that have served me well in my life and career, which is why I am predominantly here today. I share this with you because it is your generation that is going to shape our planet in the decades to come. Firstly, point number one, whatever you decide to do and excel in whatever field of business, arts, social work, technology, etc., whether you work as a professional or whether you are an entrepreneur and you start your own business, above all, maintain your integrity and reputation, even if that means it is a longer path to success or money or fame or whatever in achieving your goals, because if you lose your integrity and reputation, you can never get it back. We have seen that this principle in the long term has really served us all very well. Point number two, whichever career path you choose to take, try to focus on serving humanity and or the environment. Try to spend your time on this planet where it really matters. Don't worry about business success and income. That will come automatically. सामना अग्रलेखात फेकूचंद असा उल्लेख केल्याने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. सत्तेच्या धुंदीत लेखणी विरोधकांवर चालते अशी टीका संजय राऊतांनी केली असून मराठा मोर्चांना मूक म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार असं म्हटलं आहे. सरकार आरक्षणाच्या प्रश्नावरती गंभीर नाही, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. म्हणून मी विधान भवनासमोर माझा पारंपरिक पेहरावा करून आणि गळ्यामध्ये ढोल आणि पाठीमागं अनेक मागण्यांचा फलक लावून मी आंदोलन केलं. ते आंदोलन सरकारच्या वतीनं पोलिसांच्या माध्यमातून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर संजय राऊत बोलतात की याला ढोलासह आत टाकला असता. आंदोलन करण्यासाठी मला संजय राऊत, शिवसेना किंवा महाविकास आघाडीची परवानगी घ्यायची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं तो मला अधिकार दिलाय. मी अनेक वेळा, 1000 वेळा ढोल त्या विधान भवनासमोर वाजवणार आहे. जोपर्यंत माझा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार आहे. तुमच्या धमक असेल तर तुम्ही मला अडवावं. संजय राऊत नेहमी खालच्या भाषेत बोलतात. ते कुणाचे तरी फंटर आहेत, दलाल आहेत, बोलगेवडे आहेत असंही मला म्हणता आलं असतं, पण मी तशा पद्धतीचा पत्रामध्ये उल्लेख केलेला नाही, कारण ती संस्कृती आणि ते संस्कार आमचे नाहीत. परंतु इथून पुढं ते जर भारतीय जनता पार्टी आणि काही नेत्यांच्या विरोधात बोलले तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ.
ज्या मोदी साहेबांच्यामुळं त्यांचे खासदार निवडून आले त्यांच्यावरती ते टीका करतात. महाराष्ट्रामध्ये खूप शांततेत चाललेला मराठा समाजाचा मूक मोर्चा, त्याला मुका मोर्चा म्हणणाऱ्या संजय राऊतांकडून, त्या सामनाकडून काही अपेक्षा करणं चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस माननीय खासदार उदयनराजे यांना वंशाचे पुरावे मागणारे माणसं यांच्याकडे काय विचार असू शकतो, काय पात्रता असू शकते. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी त्यांची लेखणी विकृत लिहिण्यापेक्षा काहीतरी चांगलं लिहावं. त्यांच्या लिखाणानं राज्यामध्ये काहीतरी बदल घडेल, अनेकांच्या चुली पेटत्या होईल, अशा पद्धतीचं त्यांनी लिखाण करावं. मेट्रोने पर्यावरण कायद्याचा व बांधकाम विकास नियमावलीचा भंग केला असून त्याचे दूरगामी परिणाम आपल्या जीवनावर होणार आहेत. त्यामुळे तातडीने या विषयावर भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत पर्यावरणवादी कार्यकर्ते राकेश धोत्रे यांनी व्यक्त केले. धोत्रे यांनी हरित न्याय प्राधिकरणाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. राकेश धोत्रे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीमध्ये मेट्रोने अनेक ठिकाणी आवश्यक परवानग्या न घेता काम केल्याचे लक्षात आले. भूमिगत पाण्याचा वापर, वृक्षतोड, BDP क्षेत्रात टाकलेला राडारोडा, विकास आराखड्यावर झालेला परिणाम आदी बाबी पाहता मेट्रोच्या कामामुळे कायद्याच्या भंगाबरोबर विकास आराखड्यासह अनेक बाबीत हस्तक्षेप झालेला दिसत आहे. त्याचे दीर्घकालीन परिणाम पुण्याच्या जनजीवनावर होणार आहेत. मेट्रोच्या कामाबद्दल स्पष्टीकरण होण्याची गरज व्यक्त करत मेट्रोने बांधकाम विकास नियमावलीचा भंग केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामध्ये TOD झोनमधील बांधकाम, नदीपात्रातील रेड लाईन व ब्ल्यू लाईनमधील बांधकाम, 18 मीटर रुंदीचे रस्ते व त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावरील मेट्रोचे बांधकाम आदींकडे लक्ष वेधले होते. वानज येथील कचरा डेपो हा 24 हेक्टर जागेत आहे. येथे 1 FSI मिळतो असे गृहीत धरले तरी 2 ते 2.5 लाख स्क्वेअर मीटर एवढे बांधकाम या जागेवर होईल. असे असतानाही पर्यावरणाची पूर्व परवानगी पुणे मेट्रो रेलने का घेतली नाही? 50% काम पूर्ण झाल्यानंतर परवानगी मागणे म्हणजे सदर प्रकल्पाने पर्यावरण कायद्याचे सरळ जाणीवपूर्वक उल्लंघन करणे आहे. जर एखादा कारखाना किंवा बांधकाम व्यावसायिक अशा प्रकारचे उल्लंघन करत असेल तर त्याला कोटीच्या पटीत दंड ठोठावला जातात. मात्र याबाबत मेट्रोकडे कुठली तक्रार आली नाही असं मेट्रो प्रशासन सांगतंय. मात्र यात नुकसान झालं ते पर्यावरणाचं. माझं नाव राकेश धोत्रे. पुणे शहरामध्ये जे मेट्रोचं काम सुरू आहे त्या संदर्भात काही पर्यावरणाच्या अनुषंगाने NOCs घेतल्यात का या संदर्भातली ऑफिशियल विचारणा RTIच्या माध्यमातून मी केली होती. त्याच्यामध्ये जी उत्तरं आली ती अतिशय शॉकिंग होती. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट मेन्शन केले की आम्हाला कुठल्याही प्रकारची पर्यावरणाची NOC लागत नाही. वास्तविक हे अतिशय चुकीचं काम चालू आहे पुणे शहराचा आपण जर पर्यावरणाचा विचार केला तर. कारण अशा सगळ्या प्रकारच्या परवानग्या AI नोटिफिकेशन 2006 आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 नुसार प्रत्येक प्रोजेक्टला लागतातच. मग समजा तुमच्याकडे परमिशन नसेल तर मग तुम्ही हे काम सुरू कसं केलं हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि जर का काम सुरू केलं असेल त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे, व्हायोलेशनचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. अशा प्रकारची तक्रार मी संबंधित पर्यावरण विभाग त्याचप्रमाणे याचिकेद्वारे NGTला केली होती. अडचणी म्हणजे जेव्हा आपण NOC का घ्यायची असते तर NOCमध्ये तुम्ही काम सुरू असताना कन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे याच्या काही तुम्हाला कंप्लायन्स दिलेला असतो. ऑपरेशन फेजला कंप्लेंट दिलेला असतो. ते तुम्ही दर 6 मंथली ट्राय मंथली हे संबंधित शासकीय विभागाला सबमिट तुम्हाला करावं लागतं. म्हणजे जेणेकरून प्रोजेक्ट सुरू असताना पर्यावरणाची कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही याची दखल घेतली जाते. पण तुम्ही जर ती NOCच घेतली नाही तर तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्हाला सूट मिळते. थोडक्यात असं झालं. आणि आज मेट्रो तेच करते. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या परवानग्या नाहीत आणि इथं बेभान यांचं काम सुरू आहे. BDPमध्ये आरक्षित जागेमध्ये ऑलरेडी त्यांनी कचरा टाकायचं काम, कन्स्ट्रक्शन वेस्ट टाकायचं काम केलं होतं. त्या संदर्भात सुद्धा मी एक याचिका दाखल केली आहे. त्याची ऑलरेडी सुनावणी झाली आहे. त्याच्यावरती कमिटी बसली आहे आणि लवकरचा अहवाल अपेक्षित आहे. आणि पण आता हे बोरवेलचं पाणी, विहिरीचं पाणी कन्स्ट्रक्शनसाठी वापरतात. पण त्याच्यासाठी पण केंद्रीय जे भूजल भवन आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑथॉरिटी आहे, त्यांच्याकडून तुम्हाला परमिशन घेणं अपेक्षित आहे. ते कुठल्याही प्रकारची परमिशन यांच्याकडे आज टाका येत नाही. स्वारगेटला आत्ता काम चालू आहे. इथला एरिया 20,000 स्क्वेअर मीटर क्रॉस झालेला आहे. वनाजला ऑलरेडी काम एक्झिक्यूट केलेलं आहे. तिथं एरिया क्रॉस झालेला आहे. दोन्ही ठिकाणची एकही परमिशन महामेट्रोकडे आजच्या डेटला नाही. NGTकडनं जे पिटिशन दाखल झालेलं आहे त्याची प्रत आम्हाला प्राप्त झालेली नाही आहे. जशी आम्हाला प्रत प्राप्त होईल तर आम्ही त्याच्यावर अभ्यास करू आणि योग्य ते कारवाई करू. धन्यवाद. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.
राज्यातल्या शाळांमधील शिपाई आणि इतर चतुर्थ श्रेणींची पदे रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाचा GR शुक्रवारी राज्य सरकारकडून काढण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात संस्थाचालक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शासनाकडे आम्ही हीच मागणी करतोय की जी मंजूर पायाभूत पदं आहेत 52,000 चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची या माध्यमिक शाळांमध्ये, ती आहे तशी ठेवावी. त्याच्यावर शासनाने समिती नेमली होती, त्या समितीने अहवाल दिलेला आहे. त्या अहवालानुसार त्याची पदभरती सुरू करावी ही मागणी आमची असताना अशा प्रकारे अचानक कुणालाही विश्वासात न घेता शासन निर्णय काढणं हे अन्यायकारक आहे, याची जाणीव करून दिलेली आहे आम्ही. आणि म्हणून आज राज्यातील जवळजवळ 20,000 ते 22,000 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद होत आहेत. आणि ज्या शाळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू नव्हत्या, परंतु तिथलं प्रशासकीय काम चालू होतं, पुणे शहरासारखं आत्ता आपण बघतोय, परंतु त्या प्रशासकीय कामकाज देखील आज त्या शाळांमधलं पूर्ण बंद असणार आहे. ते बंद ठेवून सर्व कर्मचारी या बंदमध्ये सहभागी होत आहेत. ही शासनाने खरं तर याची दखल तातडीने घेणं अपेक्षित आहे, कारण यापुढं आम्हाला अधिक तीव्र आंदोलन करण्यास शासनाने भाग पाडू नये. आपण पाहिलं की महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये या शासन निर्णयाची होळी करण्यात आली, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि शिक्षणाधिकारी कार्यालयावर. तरी देखील शासनाने हा शासन निर्णय मागे घेत असल्याचं अधिकृत जाहीर केलं नाही. ते तात्काळ करावं आणि यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यास आम्हाला भाग पाडू नये, एवढीच आमची शासनाला विनंती आहे. सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्यासाठी केवळ ब्राह्मण किंवा इतर असे 2च पर्याय शालेय शिक्षण विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नव्या पर्यायामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून सामाजिक तेढ निर्माण होण्याचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या पर्यायांमध्ये तातडीने बदल करून चुका दुरुस्त करण्याची मागणी ब्राह्मण सेवा संघाचे संस्थापक सु.द. पुराणिक यांनी केली आहे. मी अखिल भारतीय ब्रह्म महाशिखर परिषदेचा उपाध्यक्ष आहे, पुराणिक म्हणून. तर माझ्याकडे अनेक मुख्याध्यापकांच्या, आमच्या प्रवक्त्याकडे तक्रारी आल्या, माझ्याकडे काही तक्रारी आल्या. हा फॉर्म भरताना, हा सरळचा जो फॉर्म भरतो आहे याच्यामध्ये ब्राह्मण व ब्राह्मणेतर असं विचारणा केलेली आहे. मग फक्त ब्राह्मण आणि इतर असा फरक करायची गरज नव्हती. जनरल कॅटेगरीमध्ये ब्राह्मण आहेत, जैन आहेत, इतर सर्व जाती ज्या जनरल कॅटेगरीमध्ये आहेत त्या कोणाचाही उल्लेख न करता फक्त ब्राह्मणांचाच उल्लेख केला. मग फक्त ब्राह्मणच का ह्याची विचारणा मी वर्षाताईंकडे केली होती. आणि काल आयुक्तांना आम्ही जेव्हा पत्र दिलं तेव्हा काल त्यांनी दुपारपासून ही दुरुस्ती करतोय म्हणून मला फोन करून सांगितलं. ते फोनचं कॉल रेकॉर्ड पण मी ठेवलेलं आहे. पण ही दुरुस्ती करावी लागली म्हणजेच शासनाने किंवा प्रशासनाने, शासकीय खात्याच्या प्रशासनाने हा जातीभेद सुरू केलेला आहे हे दिसून येतं. आता हा विषय जरी मिटला असला वर्षाताई गायकवाडांचा, तरी आज नवीन असा एक विषय आलेला आहे. SSC बोर्डाचा जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये पण सर्व जाती लिहिल्यात, मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन वगैरे. पण हिंदू हा शब्द न लिहिता तिथं नॉन मायनॉरिटी सेक्टर अशी विचारणा केलेली आहे. तर नॉन मायनॉरिटी लिहिण्यापेक्षा हिंदू लिहिलं असतं तर काय. बरं, मायनॉरिटीमध्ये आज सर्व मराठा आहेत, धनगर आहेत, सगळे मायनॉरिटीमध्ये येत असतात. मग नॉन मायनॉरिटीचं फक्त कोण राहिलं ह्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. पण त्यांचा कुठेही उल्लेख केलेला नाही आहे. हा विषय आहे. त्याच्यानंतर दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय शेतकऱ्याच्या दृष्टीने आहे की अल्पभूधारक शेतकरी जर मागासवर्गीय असेल तर त्याला शासनाकडनं कुठल्याही अनुदानाच्या पोटी 60 ते 70% अनुदान मिळते. पण अल्पभूधारक शेतकरी जर ब्राह्मण असेल तर त्याला मात्र 35%च अनुदान आहे. म्हणजे 5 एकर जी जमीन आहे, 5 एकरापेक्षा कमी जी जमीन आहे ती मागासवर्गीय कुठल्याही माणसाला जेवढं उत्पन्न देणार आहे तेवढंच उत्पन्न ब्राह्मणाच्याही माणसाला मिळणार आहे. मग हा तुझा भाव कृषी खात्याने दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हा हिंदू हा शब्दच गाळला आहे. हिंदू म्हणायला शासनाला काय अडचण आहे? हिंदू म्हणायला शासनाला अडचण नाही ना. जेव्हा तुम्ही मुस्लिम, ख्रिश्चन विचारताय, बुद्धिस्ट विचारताय, मग हिंदू पण विचारा ना. आमचं म्हणणे जातीयवादाचा विषयच नाही, हा धर्माचा विषय आहे की हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, तसं हिंदू धर्म लिहा ना. तिथे नॉन मायनॉरिटी हा शब्द लिहिण्यापेक्षा हिंदू हा शब्द लिहिणं उचित ठरलं. याच्यावरती काय माय अर्थ फाउंडेशनतर्फे जागतिक युवा दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता, जैवविविधता, कचरा विलगीकरण, अर्बन फॉरेस्ट, नदी पुनरुज्जीवन अशा विविध विषयांवरील लघुपटांचा या महोत्सवात समावेश असणार आहे.
11 आणि 12 जानेवारी रोजी पुण्यातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालनात हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाचे ललित राठी, सस्टेनेबल इनिशिएटिव्हचे अमोल उमरजे, ध्यास प्रतिष्ठानचे सोमनाथ पाटील उपस्थित होते। अनंत घरत म्हणाले की हवामानातील बदलामुळे अनियमित पाऊस, निसर्गासारखी वादळे अशी संकटे निर्माण झालेली आहेत। त्यामुळे पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही। म्हणूनच सर्वांच्या एकत्रित सहभागातून माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते। या आव्हानाला प्रतिसाद म्हणून या अभियानाला प्रबोधनात्मक जनजागृतीसाठी पर्यावरण विषयावरील लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। राज्यातील जास्तीत जास्त युवकांनी या लघुपट महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहनही घरत यांनी केले। राज्यस्तरीय पुणे पर्यावरण शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी myearth3@gmail.com या मेलवर मेल करावा किंवा 9561792055 यावर संपर्क साधण्याचे आवाहन सोमनाथ पाटील यांनी यावेळी केले। महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने आज जो आपल्याला पर्यावरण मंत्री यांनी आवाहन केलेलं आहे, याच्यामध्ये पंचमहाभूतांना धरून कार्यक्रम केला जाणार आहे। या कार्यक्रमाला पुणेकरांकडून प्रतिसाद म्हणून पुण्यातील 4 संस्थांनी पुढे आलेले आहे। ह्यामध्ये माय अर्थ संस्था आहे, सोशल इनिशिएटिव्ह म्हणून एक संस्था आहे, एन्व्हायरमेंट क्लब ऑफ इंडिया आहे आणि ध्यास प्रतिष्ठान, अशा 4 संस्थांनी मिळून पुण्यामध्ये हा शॉर्ट फिल्म फेस्टिवल पर्यावरण विषयावर आपण घेत आहोत। या शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये आपण स्वच्छता, जैवविविधता, कचरा विलगीकरण, अर्बन फॉरेस्ट आणि नदी पुनरुज्जीवन या विषयावर आपण फिल्म्स मागवणार आहोत महाराष्ट्रातून। जास्तीत जास्त फिल्म बनवणाऱ्या मुलांनी, युवकांनी, पर्यावरणप्रेमींनी, संस्थांनी यामध्ये सहभाग घ्यावा, यासाठी आज आपण ही पत्रकार परिषद घेतली आहे आणि हा कार्यक्रमाचा एक थोडक्यात अनाऊन्स केलेला आहे। हा फेस्टिवल दिनांक 11 आणि 12 तारखेला पुण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे कलादालन आहे सारसबाग इथे होणार आहे। 12 तारखेला त्याचं पारितोषिक वितरण होऊन जाईल। वाहतूक नियमन करताना एक महिला वाहतूक पोलिसांनी या अनोख्या पद्धतीने लाच स्वीकारली। संबंधित कर्मचारी थेट खिशात पैसे घेत असल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली। यावरून कचेरी अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला। त्यानंतर महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे। स्वाती सिन्नर असे निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे। सोन्नर या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत। पिंपरी येथील साई चौक येथे मंगळवारी काही पोलीस वाहतूक नियमन करीत होते। त्यातील महिला वाहतूक पोलीस स्वाती सोन्नर यांनी दुचाकीवरून आलेल्या 2 महिलांना थांबवले। त्यावेळी काही जणांनी मोबाईलमध्ये याचा व्हिडिओ तयार केला। महिला पोलीस सोन्नर यांनी दुचाकीवरून आलेल्या एका तरुणीला सूचना केली। त्यानंतर सोन्नर पाठमोरे होताच संबंधित तरुणीने सोन्नर यांच्या मागच्या खिशात पैसे ठेवत असल्याचे व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये दिसून येत आहे। वाहतूक पोलिसांच्या लाचखोरीच्या अनोखी शक्तीची चर्चा त्यामुळे झाली। यानंतर या प्रकरणी कसुरी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यानुसार वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यामार्फत पोलीस उपायुक्त यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला। त्यानंतर उपायुक्त यांनी गुरुवारी सायंकाळनंतर स्वाती सोन्नर यांच्या निलंबनाचे आदेश दिलेत। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। पुणे महापालिकेत 23 गावांच्या समावेशावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधक आमने सामने। सिम्बायोसिस साहित्य महाविद्यापीठाचा 17वा पदवी प्रदान समारंभ ऑनलाईन संपन्न। पडळकरांवर टीका करणाऱ्या खासदार संजय राऊत यांना पडळकरांचे खरमरीत पत्र, आपली लेखणी चांगल्या कामाकरता वापरण्याचा सल्ला आणि मेट्रोने केला पर्यावरण कायद्याचा भंग, पर्यावरणवादी कार्यकर्ते राकेश धोत्रे यांची हरित न्याय प्राधिकरणाकडे तक्रार। याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। पाहत रहा पुणे दर्पण न्यूज।